इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना। घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत जाहीर। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये आगमन। पुढचे 5 दिवस पालखीचा मुक्काम परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी असेल। जामनेर तालुक्यामध्ये वाकीजवळ असलेला पर्यायी रस्ता पावसानं गेला वाहून। रस्ता वाहून गेल्यानं नाल्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार। शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती। MMRDAच्या बैठकीमध्ये नव्या मार्गाचा DPR मंजूर। बीडमध्ये रस्त्यावरील झाडांवर जाहिरातींचं साम्राज्य खिळे ठोकल्यामुळे झाडांचं आयुष्य होतंय कमी। जाहिरात कंपन्यांवर कठोर कारवाईची स्थानिकांची मागणी। सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस। वीज कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू। शासनाकडून मदत मिळवून देण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आश्वासन। बीड जिल्ह्यामध्ये अपघाताचं सत्र सुरूच। 4 महिन्यांमध्ये 159 प्रवाशांनी गमावला जीव। वाहतूक नियमांचं पालन करण्याच्या पोलिसांच्या सूचना। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामध्ये पत्नीनंच केली पतीची गळा आवळून हत्या। घरगुती वादातून हत्या केल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांनी केली पत्नीला अटक। संभाजीनगरमध्ये खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार। रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनीतील घटना। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।